शासनिक लोकल एंटरटेनमेंट या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत असतं। मैत्रिणींनो आणि मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत नुकताच प्रदर्शित झालेला साऊथ इंडियन मूवी हिंदीमध्ये पाहिलेला महाराजा। होय, महाराजा हा मूवी विजय सेतुपतीने अक्षरशः खांद्यावर घेतलाय। त्याचा सहज सुंदर अभिनय तुम्हाला वेड लावेल। वेड इतकं की तो विजय सेतुपती आहे तुम्ही विसरून जाल आणि तुम्ही स्टार्ट टू एंड तो महाराजाच आहे एवढंच लक्षात ठेवा। यापूर्वी मी त्याचे चित्रपट पाहिले होते पण इतके पाहिले नव्हते। हा चित्रपट बघून खरंच मीही त्याचा फॅन झालेलो आहे आणि का लोकांना त्याची भुरळ पडली याची जणू साक्षच हा चित्रपट देतोय। वा, हा चित्रपट ज्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे त्याला सॅल्यूट। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याने एडिट केला आहे ना, जो प्रेझेंट केला आहे त्याला सॅल्यूट। कारण एडिटिंग चुकली असती तर हा पिक्चर पूर्ण सपशेल फेल ठरला असता, फोल ठरला असता। कारण एडिटिंग हाच चित्रपटाचा गाभा आहे। कारण कथा एक सिंपल सुंदर आहे, काही त्यात वावगं नाही। सस्पेन्स थ्रिलर पण नाही म्हणू शकत, किंवा किलर ॲक्शन ड्रामा इमोशन तेही नाही म्हणू शकत। त्यामध्ये सर्वच आलं आहे, पण ज्या पद्धतीने ते दाखवण्यात आलं आहे, समोर बसलेला प्रेक्षक जेव्हा सुरुवातीचे कट पेस्ट बघत जातो तो हरवून जातो, पिक्चरमध्ये हरवून जातो। लिटरली तुम्ही 2 तास महाराजाच्या आसपास उभे असता, इतका तो अभिनय सुंदर आहे। सिनेमॅटोग्राफी म्हणू नका, बॅकग्राऊंड स्कोअर म्हणू नका, आणि काय बोलू, लाजवाब। म्हणजे असा चित्रपट तुम्ही जेव्हा बघता ना, त्याला चित्रपट म्हणता येईल का, कथा म्हणता येईल का, की तयार केलेली कथा, काहीच सुचत नाही। पण शेवटी तुमचे डोळे पाणावतात आणि तुमचं डोकं चक्रावून जातं ज्या वेळेस तुम्हाला सत्य कळतं की काय चालू आहे आणि दिग्दर्शकाला नेमकं दाखवायचं काय। तुमचे डोळे पाणावणारच, तुम्ही कितीही कठोर असाल तुमचे डोळे पाणावणार आणि तुमची चीड, अत्यंतिक चीड बाहेर येईल। ज्या पद्धतीने ते प्रेझेंट केलेले आहे, वा, खरंच लाजवाब। हा पिक्चर आवर्जून बघा। कारण मी काय म्हणतोय किंवा मला जे काही समजले त्यापेक्षा तुम्हाला कदाचित जास्त समजेल असं मला वाटतंय। कारण प्रत्येकाचे पैलू, प्रत्येकाचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। पण खरंच विजय सेतुपती असतील, अनुराग कश्यप असतील आणि त्यांचे इतर आर्टिस्ट असतील, जे काही सादर केलं आहे ते खरंच लाजवाब आहे। म्हणजे स्टार्ट टू एंड, पास्ट टेन्स फ्युचर टेन्स, म्हणजे तुम्हाला पास्टमध्ये घेऊन जात आहे, फ्युचरमध्ये घेऊन जात आहेत, प्रेझेंटमध्ये आहात, तुम्ही कुठे आहात नेमकं तुम्हालाच कळणार नाही। अगदी तुम्हाला डोकं शार्प ठेवून हा पिक्चर बघायचा आहे स्टार्ट टू एंड। तुम्ही जेव्हा पिक्चर पुढे पुढे सरकेल ना, तेव्हा तुम्हाला कळत जाईल, अरे यार याला हे दाखवायचं होतं का, ओके। अशा पद्धतीचा तो शॉकिंग पिक्चर आहे। तुम्हाला एक 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 जेव्हा मिस्ट्री सॉल्व्ह होत जातील तेव्हा तुम्हाला तो पिक्चर बघण्याची मजा येईल आणि तो तुम्ही एकरूप होऊन बघू लागाल आणि शेवटी तर तुम्ही स्वतःच महाराजा बनाल खरंच। आणि तुमचे डोळे पाणावतील, तुमचे हात थरथरतील, प्रचंड वेदना होतील। हा पिक्चर नाही आहे, ही एक प्रवृत्ती म्हणा। 2 वेगळ्या प्रकारचे वडील म्हणजे आपल्या मुलीसाठी काय करू शकतात। एक प्रकारचा वडील जो सामान्य आहे, तो आपल्या नॉर्मल सॅलरीमधून सेव्हिंगमधून कसं मुलीचं भवितव्य घडवतो ते दाखवलं आहे। आणि दुसरीकडे एक वडील आहेत, तो मुलीच्या सुखासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो। पण बॉस, हा निसर्ग आहे, तुम्ही कितीही वाईट कुकर्म करा, गोल फिरून ते तुमच्याचकडे येणार आहे। नेमका हाच विचार या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न आहे। आवर्जून बघा, खूप छान सिनेमा आहे खरंच। वर्षभरात म्हणजे 2024 पाहिलेला कदाचित हा सर्वोत्तम चित्रपट असावा। बाकीचे चित्रपट ॲनिमेशन स्पेशल इफेक्ट्स देऊन बिग बजेट करण्यात आलेले, जसं की कल्की, पण या चित्रपटात तसं काहीच नाही। नो स्पेशल इफेक्ट, नथिंग। माणूस येतोय, त्याचं दुकान उघडतो, जातो, घरी जातो, मुलीबरोबर टाईम स्पेंड करतो, मुलीसाठी इतरांशी भांडतो, पोलीस स्टेशनमधले सीन तर तुम्हाला खरंच हसवतील। विनोद निर्मिती करण्याचा जो प्रयत्न आहे, तो जो साधा सहज अभिनय आहे ना, चेहऱ्यावरचे सिंपल भाव,
बॉस विजय सेतुपतीने अख्खा पिक्चर खाऊन टाकलाय. म्हणजे तिथे दुसरे कॅरेक्टर नसते तरी चाललं असतं. सुपर. मी तर फॅन झालोय त्यांचं. अवश्य पहा आणि आपलं चॅनल बघत राहा. शास्मिक लोकल एंटरटेनमेंट. भरभरून प्रेम करा, सबस्क्राईब करा, पैसे लागत नाहीत, लाईक करा, कमेंट करा. चॅनल आपलेच आहे.